नमस्कार, मैं हूं आपके साथ प्रिया। आप देख रहे हैं TTN 24 न्यूज। आज की खबरों की शुरुआत कुछ बड़ी खबरों के साथ। खबर महाराष्ट्र के भंडारा से आ रही है। आपको बता दें, भंडारा की आभार यात्रा में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे गुट पर निशाना साधा। उन्होंने कहा कि सत्ता के लिए बाबा साहेब के नेतृत्व में विचारों से धोखा दिया है। शिंदे ने बताया कि 2022 में उन्होंने 50 विधायकों के साथ उठाव किया क्योंकि मतदाताओं के विश्वास के साथ खिलवाड़ हो रहा था। उन्होंने दावा किया कि अगर उनका फैसला गलत है तो लोकसभा में इतनी सीटें नहीं मिलती और विधानसभा में 75% स्ट्राइक रेट नहीं रहता। उन्होंने कहा कि हमारी सरकार आम लोगों के हित में बनाई गई है, न कि सत्ता के लिए। म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या दरबारात जाऊ. त्यांना देखील जनतेने त्यांची जागा दाखवली. कारण तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. बाळासाहेब म्हणाले काँग्रेस माझी होऊ देणार नाही, त्या दिवशी माझं दुकान बंद करेन. त्याच काँग्रेस बरोबर आपण ठरवलं. आणि म्हणून आज मी एकच सांगतो, तुम्ही 2019ला मराठी माणसाचा विश्वासघात केला, हिंदुत्वाचा विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला आणि तुम्हाला दिलेल्या लोकांनी केलेल्या मतदारांचा विश्वासघात केला. आणि म्हणून हे दोघं शिलेदार इथं आहेत. म्हणून या एकनाथ शिंदेने 2022ला एक उठाव केला. तो उठाव फक्त राज्याने नाही, देशाने नाही, तर जगातल्या 32 देशाने त्याची नोंद घेतली. हा कोण आहे? एकनाथ शिंदे. तेव्हा मी मंत्री होतो, अनेक मंत्री माझ्या सोबत आले. आता तर नगरसेवक आणि ग्रामपंचायतीचा सदस्य पण इकडून तिकडे जाताना 100 वेळा विचार करतो. माझ्याबरोबर 50 आमदार. काय होतं माझ्याकडे? सत्ता तर समोर होती, पण सत्तेतून पाय उतार होऊन माझ्या सोबत येण्याचं धाडस केलं. कारण त्यांना माहीत आहे एकनाथ शिंदे हा स्वतःच्या स्वार्थासाठी कधी जगला नाही, जगणार नाही. हा राज्याच्या हितासाठी जेव्हा शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं तेव्हा मग हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. आणि म्हणून या सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं. जर आपण चुकीचं पाऊल उचललं असतं तर लोकसभेत आपल्याला एवढी मतं मिळाली नसती, उभाटापेक्षा जास्त. विधानसभेमध्ये आपल्याला 75% आपला स्ट्राईक रेट होता, 75%. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो,